मॅम असाच मेकअप आहे, तुम्हाला मोलकर्णीचा रोल आहे. व्हॉट? हो. नाही 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 नाही, मला असं नाही दिसायचं, मी नाही करत आहे, सोड. पण मग मॅम आम्ही तुम्हाला 2.5 लाख पे नाही करणार. फाईन, ठीक आहे. किती वेळ लागणार आहे? मॅम थोडा वेळ लागेल, कॅमेरा फॉल्ट झाला. अजून वेळ लागेल, ऑलरेडी संध्याकाळ झाली आता. तुम्ही कॉस्ट्युम चेंज करता का? मला नाही येत साडी नेसता. बरं मी कोणाला तरी पाठवतो. यार. या आज एकदम वेळ येतात. हा काय करू? चहा मांडू का? नाही तर असं करते, खायलाच करते. हा खायला करू का? करू की नको? हो राधिका, थांब ना जरा. काय झालं? नाही बाहेर काही खाणं झालं का तुमचं? एरवी होतच असतं ना, म्हणून विचारलं. नकोय काही, आले आले पाणी तर पिऊ दे ना. आले आले काय प्रश्नांची सरबत्ती. नाही नाही, प्या प्या पाणी प्या तुम्ही. तुमचं डोकं दुखतंय का? नाही काही टेन्शन असेल तर सांगा. टेन्शन आहे का? राधिका काही हो हो जरा डोकं दुखतंय मला. हे दे ना, ग्रीन टी दे ना जरा. देते. मी आलोच जरा फ्रेश हो. हा ते शूज जागेवरती ठेवा. हा बच्चा, अगं कुठेस तू? फोन का नाही उचलतेस? मी घरीच आहे आता, पण मी भेटल्यावर सांगेन तुला सगळं. प्लीज चिडू नकोस ना. अगं नाही, मी नाही चिडते, पण तूही चिडू नकोस. ओके? हा इट्स ओके. आपण उद्या भेटूया. हा ठीक आहे, उद्या भेटू. बाय बाय. बस झालं यार आता. मला कंटाळा आलाय राधिकाचा. उद्या मी गॅरीला अल्टिमेटम देणार आहे. एकतर त्या राधिका सोबत राहा, नाही तर माझ्यासोबत तरी. अरे यार, काय चाललंय काय? शनाया नंतर करते म्हणत काही फोनच नाही करते, उचलत नाही, मेसेजला रिप्लाय नाही. मीच करतो. हॅलो. बच्चा कुठेस तू? फोन केला मगाशी, तेव्हा बोलली नाहीस. उद्या सांगते वगैरे म्हणालीस. उद्या वगैरे काय नाही, मला आत्ताच्या आत्ता सांग. हो फाईन, ठीक आहे, मी सांगते. एक काम कर, तू भेटायला ये आत्ताच्या आत्ता. वेडी आहेस का? आत्ता घरात राधिका आहे. अरे ती नेहमीच असणार आहे, पण तुला ऐकायचंय ना मला काय म्हणायचंय ते, तर तू ये भेटायला मला आता. अच्छा ऐक ना, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला आत्ता नाही भेटता येणार. मला फोनवर सांग ना, तू काय झालं? कुठे गेली होतीस? मी शूटला गेले होते एका. कसल्या शूटला? फायनली माझं टॅलेंट कोणतरी रेकॉग्नाइज केलं यार. समोरून ऑफर आली. कमाल, काँग्रॅच्युलेशन. आय नो. आणि मी तुझ्या बरोबर शूटला येणार आहे. कोण आपण? काय पाहिजे? आम्ही शूटला आलोय इथे. पण इथे फक्त सिरियलची शूट होते, ऍडची वगैरे नाही. काही नाही, शूट मालवणीला शिफ्ट झालंय आता. कसं जायचं तिकडे? हा काय मेकअप आहे घाणेरडा? किती काळं केलंय तुम्हाला? असंच करायला सांगितलं मेकअप.
त्यांना बोलव इकडे, मला बोलायचंय त्यांच्याशी. हा काय मेकअप आहे घाणेरडा, कॅरेक्टर काय आहे नक्की? कुणी हा शहाणपणा करायला सांगितला तुला? काय गरज होती? मुळात अनोळखी माणसांवर विश्वास कशाला ठेवायचा असा? ते जाऊ दे सगळं. ऐक ना, मला सिरियसली खूप स्ट्रॉंग डाऊट आहे की ना हे सगळं त्या गुड फॉर नथिंगने केलंय. का आता तिचा काय संबंध? अरे सिरियसली मला खूप खूप स्ट्रॉंगली वाटते की हे तिनेच करून आणलंय सगळं. आय एम डॅम शुअर की तुला ना वेळ लागलाय शनाया. काही झालं की त्याचं कारण राधिका कशी असू शकते? त्याच्यात राधिकाचा काय संबंध आहे? उगीच वड्याचं तेल वांग्यावर काढतेस तू. व्हॉट बडा, एकतर तू मला कळेल अशा भाषेत बोल, आणि माझं ऐक ना जरासं. मला माहिती आहे की ते तिनेच करून आणलंय सगळं. मला एवढा त्रास झालाय आणि कोण करणार आहे यार आता हे सगळं? तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू तुझ्या बायकोबद्दल काय ऐकूनच घेत नाहीस यार. मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते ना तुला. मी कोणीच नाही आहे का तुझी? अच्छा असं नाहीये, मला तुझीच पडलेली आहे. पण तुला मुळात हा शहाणपणा करायला सांगितलं होतं कोणी? एकदा मला नाही का विचारायचं? ए तू ओरडू नकोस हा माझ्यावर. अरे तुला का तुझ्या बायकोचा एवढा कन्सर्न आहे रे? आणि ठीक आहे, एवढाच कन्सर्न आहे ना तुला, तर जा तू राहा तिच्यासोबत. मी चालले पुण्याला. आता पुण्याचं काय काढलेस मध्येच? हो नाही, माझं ठरलंय, मी जाते पुण्याला. तू राहा तुझ्या बायकोसोबत. हे बघ ऐक, तू उगाच राधिकाला याच्यामध्ये खेचू नकोस. हेच ऐकायचं नाहीये मला. तू नक्की आहे कोणाच्या साईडने? माझ्या बाजूने की तुझ्या बायकोच्या बाजूने आहे रे? अगं तुझ्याच साईडने. नाहीयेस, आणि आहेस तर मला प्रूव्ह करते. आणि तोपर्यंत मला फोन पण करू नको, मेसेज पण करू नको. बाय. अगं तू काय चिडते? हॅलो अरे आता हिला काय प्रूव्ह करा? या बायका म्हणजे ना, हिला प्रूव्ह करा, तिला प्रूव्ह करा, राधिकाचा ऐका, हिचा. शांत गुरु, शांत. या शन्याने नक्की आजचा फियास्को झालाय सांगायला फोन केला असणार. यांना तर फारच कणावे तिची. आज चांगली जिरली असेल. आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला याचीच कंप्लेंट करत असेल. कंप्लेंट कोणाची करेल ही शनी? तिला कुठे माहिती होतं का हा प्लॅन आमचाच आहे म्हणून? तर काही संशय तर नसेल ना आला? नाही नाही नाही, एक नंबरची भयाडी. तिला कसला येतोय संशय? काय बोलत असतील इतका वेळ? शन्या काय करते काय नाही हे मला श्रेयसकडनं कळेलच. हॅलो आनंद भाऊजी, काय हो? अरे वहिनी, कसे आहात? आणि कसं चाललंय आपलं मिशन शनाया? खूपच मस्त. आणि आज शनाया आली नव्हती ऑफिसमध्ये. काही गडबड नाही गेली ना तिने? ती कसली गडबड करते? आता तिच्या आयुष्याचीच गडबडून जाणार आहे. म्हणजे आओ, आज ना चांगली जिरवली शन्याची. म्हणजे काय केलं तुम्ही? मी आणि रेवतीने एक चांगला प्लॅन तयार केला होता. हम्म. आम्ही काय केलं, रेवतीच्या ओळखीच्या एका प्रोडक्शन हाऊस मध्ये शन्याला पाठवून दिलं. तिला मॉडेलिंगची खूपच हौस आहे ना. तिला मॉडेलिंगचं आमिष दाखवलं आणि दिवसभर तिथेच बसवून ठेवलं काळा मेकअप करून.